अगं पोरी, काय झालं एवढी चिडचिड करायला? जरा चहा घे, बरं वाटेल. आणि जरा माझा पण टाक. चहा घ्या. काय नाही हो आई, यंदा मंत्रिमंडळ विस्तारात एक नाही दोन नाही तर तब्बल 11 महिला मंत्र्यांची वर्णी लागली. अभिमानाची गोष्ट आहे ना आपल्यासाठी. पण नाही, जरा काही चांगलं झालं की लागलीत आपली लोक जोक करायला आणि ती जोक्स फॉरवर्ड करायला. आता बघा, मी तुम्हाला हा एक जोक वाचून दाखवतो. बायकोला सर्व महिलांचा फोटो दाखवला व म्हटलं, बघ नारी शक्ती, सर्वजण केंद्रीय मंत्री झाल्या. तर बायको म्हणाली, ह्यातील 3 कलरच्या साड्या आहेत माझ्याकडे, मला स्मृती इराणी सारखी साडी घ्यायची. आता तुम्हीच सांगा, मला काही तथ्य आहे का यात? हे असं काही वाचलं की माझं मात्र डोकं सटकतं. थोडी साखर कमी झाली चहात. अगं पोरी, डोळ्यांचं ऑपरेशन करता येतं, पण नजरेचं ऑपरेशन करणं खूप अवघड असतं. आणि आता मला सांग, जोक वाचून तू काय केलंस? चिडचिड. माझी सासू म्हणायची, एखादी गोष्ट पटत नसेल तर ती बदलण्यासाठी प्रयत्न करावेत माणसानं. साड्या दागिने ह्या पलीकडे पण तुम्ही बघतात, हे दाखवून दे. थँक्यू आई, छान आयडिया दिली तुम्ही. बघा आता मी काय करते. बाप रे, प्रियाला तर खूप चीड आलेली दिसतेय. पण खरं आहे श्रोते हो, आम्ही महिला फक्त साडी माडीतच गुरफटलेलो नाहीत, हे आज आम्ही तुम्हाला दाखवून देणार आहोत. म म्हणजे महत्वाकांक्षी, ही म्हणजे हिम्मतवान आणि ला म्हणजे लाजवंती नसून लाजवाब अशी महिला या शब्दाची ओळख आज आम्ही तुम्हाला करून देणार आहोत. नमस्कार, मी स्नेहल येवला ठाण्याहून आज अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था महिला विभाग आणि युवती सेना प्रबोधन यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या कॅबिनेट क्वीन्स या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या या अमृत महोत्सवी वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आज आम्ही जो कार्यक्रम करणार आहोत त्यात माझी ही चिडलेली मैत्रीणही सोबत आहे बरं का. चला आपण तिचीही ओळख करून घेऊया. धन्यवाद स्नेहा. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला. 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी प्रिया सोंजे, कॅबिनेट क्वीन्स या कार्यक्रमात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. बहुतेक लोकांचा असा समज असतो, गैरसमज असतो की स्त्रिया या साड्या दागिने मेकअप या पलीकडे बघतच नाही. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर आलेल्या विनोदाने विचार करायला भाग पाडले आणि त्यातूनच प्राजक्ताताई पाखले यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची रूपरेषा तयार झाली. आणि ज्या 11 महिला मंत्र्यांच्या साड्या आम्ही बघितल्या, त्याच 11 मंत्र्यांची ओळख आम्ही करून देणार आहोत. कभी कलम कभी बेलन चलाती है, कभी कलम कभी बेलन चलाती है. नारी पर हंसकर गुजरने वालों, ये ना सोचना ये सिर्फ गहने और साड़ियाँ देखती है. इसकी तो नजर में ही वो शक्ति है, इसके तो नजर में ही वो शक्ति है जो हर महिला अष्टभुजा कहलाती है. प्रिया, अगदी बरोबर. पुरुषांचा हा गैरसमज दूर करणं फार गरजेचं आहे. क्षीण नहीं अबला नहीं, क्षीण नहीं अबला नहीं, नाही वो बेचारी है, जोश भरा लिबास पहने, गर्व से चलती आज की नारी है, गर्व से चलती आज की नारी है. असा अभिमान आम्ही स्त्रिया नेहमीच बाळगत असतो. मंडळी, कॅबिनेट क्वीन्स या नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. होय, 17व्या लोकसभेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना
2-3 नव्हे तर तब्बल 11 महिला मंत्र्यांचा त्यात समावेश झालाय। आता त्या 11 देशासाठी कामगिरी बजावणार, तेव्हा अखिल भारतीय वाणी समाज महिला प्रबोधन टीमलाही वाटू लागलं की आपणही काहीतरी करावं। तेव्हा आम्ही 11 महिलांनी या 11 महिलांबद्दल माहिती लिहिली, लेख लिहिले आणि त्यांची ओळख सर्वांना करून दिली। आता ही ओळख काही ग्रुप पर्यंत मर्यादित राहू नये म्हणून आजच्या कॅबिनेट क्वीन्स ह्या कार्यक्रमाचा अट्टहास। तेव्हा मंडळी, हा कार्यक्रम बघताना कानाडोळा न करता कानाचा डोळा करा आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्या। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या। आता आपण ओळख करून घेऊया देशाचे संरक्षण ते अर्थकारण सांभाळणाऱ्या, यशस्वीपणे त्यांची कामगिरी बजावणाऱ्या माननीय निर्मला सीतारामन यांची। त्यांच्या रूपात येत आहे सायली ब्राह्मणकार। आपण तिचं जोरदार स्वागत करूया। Member of Rajya Sabha, Minister of Finance, Minister of Corporate Affairs. I would like to introduce myself, Nirmala Sitharaman. Being a regular Madurai girl to being a finance minister. First of all, Happy Independence Day all of you. आप सभी को स्वातंत्र्य दिन की बहुत शुभकामनाएं। मैं निर्मला सीतारामन। माझा जन्म 18 ऑगस्ट 1959 मध्ये तमिळनाडू जिल्ह्यातील मदुराई येथे झाला। माझे वडील नारायण सीतारामन आणि आई सावित्री। वडील रेल्वेमध्ये नोकरीस असल्यामुळे माझं बालपण हे वेगवेगळ्या शहरांमध्ये गेलं। मी माझं BA सीतालक्ष्मी कॉलेज येथून पूर्ण केलं। त्यानंतर JNU दिल्ली जवाहरलाल नेहरू विद्यापीठातनं मी माझं मास्टर्स कंप्लीट केलं। तेथेच माझी ओळख मिस्टर प्रकाश यांच्याशी झाली। 1986 मध्ये आम्ही लग्नबंधनात अडकलो। त्यानंतर आम्ही लंडन येथे वास्तव्यास होतो। लंडन येथे वास्तव्यास असतानाच मी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधनं मी माझं PhD केलं। PhD करत असतानाच मी एक सेल्स गर्ल्स म्हणून देखील काम करत होते। 1991 आम्ही भारतात परतलो। भारतात परतल्यानंतर आम्ही हैदराबाद येथे वास्तव्यास होतो। हैदराबाद येथे प्रणव स्कूल फॉर अंडर प्रिव्हिलेज चिल्ड्रन्स ही उभारण्यामध्ये मी सिंहाचं योगदान दिलेलं आहे। आय ऑलवेज इंटरेस्टेड इन द सब्जेक्ट ऑफ वुमन एम्पॉवरमेंट, म्हणूनच मी नॅशनल कमिशन ऑफ वुमन याचं सदस्यपद देखील भूषवलं आहे। मी BCC मध्ये एक तमिळ ट्रान्सलेटर म्हणून देखील मध्ये काम केलेलं आहे। घरात काँग्रेस असताना देखील मी BJP मध्ये जाण्याचं धाडस केलं। घरात नाही तितका चांगला सपोर्ट मिळाला, म्हणूनच 2006 मध्ये मी BJP मध्ये प्रवेश केला। 2010 मध्ये मी BJPची अधिकृत प्रवक्ता म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि 2014 मध्ये जेव्हा BJP सरकार आलं त्यावेळेस मला स्वतंत्ररित्या मंत्रिपद देखील देण्यात आलं। 2017 मध्ये मी राज्यसभेवर निवडून आले आणि 3 ऑगस्ट 2017 रोजी मी फर्स्ट फीमेल फुल टाइम डिफेन्स मिनिस्टर म्हणून शपथ घेतली। पुलवामा हल्ल्यानंतर बाळकोट येथे झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये आय गिव्ह माय 100% टू गिव्ह देम अ आन्सर बॅक। 2019 मध्ये मी भारताची पहिली पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली। अँड माय जर्नी स्टार्ट वन्स अगेन विथ द डिफरंट चॅलेंजेस। मी आतापर्यंत 3 अर्थसंकल्प सादर केले आहेत। पहिला अर्थसंकल्प सादर करताना पारंपरिकरित्या सुटकेसमध्ये तो न आणता मी लाल रंगाच्या कपड्यात दस्तऐवज आणून गुलामगिरीची परंपरा झुगारून भारतीयतेचा नारा देण्याचा प्रयत्न केला। मी अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला कोरोनाचे संकट लागले। कोरोनाचे संकट लागल्यानंतर अर्थचक्र जणू थांबलेच, परंतु दिस वॉज द चॅलेंज फॉर मी टू स्टँड अँड माय गिव्ह 100% फॉर द बेटरमेंट ऑफ अवर इंडिया। एक व्यक्ती म्हणूनही मी माझे जीवन समृद्ध केलेले आहे। मला वाचनाबरोबरच शास्त्रीय संगीताची देखील फार आवड आहे। मला कृष्ण भजन ऐकण्यास फार आवडते। मी माझ्या कारकिर्दीला जितके महत्त्व दिले आहे तेवढेच महत्त्व मी माझ्या घरालाही दिलेले आहे। गतवर्षी जगातील सर्वाधिक प्रभावी 100 महिलांच्या यादीमध्ये फोर्ब्स यादीमध्ये माझा समावेश करण्यात आला। अशी देशाचे संरक्षण ते अर्थकारण सांभाळणारी माझी कारकीर्द महिलांसाठी प्रेरणादायी ठरो। धन्यवाद।
आपल्या एका घराचं बजेट सांभाळता सांभाळता आपल्या नाकी नऊ येतात. परंतु कोरोनाने मोडलेलं देशाचं बजेट सांभाळणाऱ्या माननीय निर्मलाजींना हॅट्स ऑफ. अपना दल पक्षाच्या नेत्या 2014 मध्ये राजकीय मार्ग बदलून एनडीएत प्रवेश करणाऱ्या, सामाजिक न्यायासाठी संघर्षरत असणाऱ्या, विरोधकांवर तुटून पडणाऱ्या, क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में असा ॲटिट्यूड बाळगणाऱ्या वाणिज्य आणि उद्योग मंत्री अनुप्रिया पटेल यांची भूमिका सादर करण्यासाठी येत आहे श्रद्धा कोठावदे. जीत के खातिर जुनून चाहिए, जीत के खातिर जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमी पर, ये आसमान भी आएगा जमी पर, बस इरादों में जीतने की गूंज चाहिए. नमस्कार, मैं अनुप्रिया सिंह पटेल, मिर्जापुर की खासदार तथा वाणिज्य और उद्योग राज्य मंत्री. आप सबको मेरा सादर प्रणाम और स्वातंत्र्य दिन की बहुत सारी शुभकामनाएं. अपना दलचे संस्थापक माननीय सोनेलाल पटेल यांची मी सुकन्या. माझा जन्म 28 एप्रिल 1981 रोजी कानपूर येथे झाला. त्यानंतर लेडी श्री राम महाविद्यालयात मी माझी पदवी प्राप्त केली. नंतरच्या काळात 2001 नंतर कानपूर विद्यालयातून मी MBA प्राप्त केलं. त्यानंतर राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी आमेडी विद्यापीठामध्ये मी प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. 2010 साली मी राजकारणात प्रवेश केला. 2012 मध्ये वाराणसीच्या रोहनिया विधानसभापासून पीस पार्टी ऑफ इंडिया आणि बुंदेलखंड काँग्रेस सोबत युती करून मी विधानसभा निवडणूक लढवली. त्यात मला यश मिळालं आणि रोहनिया विधानसभेची सदस्य म्हणून मी काम पाहिलं. 2014 मध्ये मी NDA मध्ये प्रवेश केला. त्यानंतर मिर्झापूरमधून लोकसभा निवडणूक जिंकली. 2013 मध्ये झालेल्या UP लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये त्रिस्तरीय आरक्षण मिळवण्यासाठी मी प्रयत्न केले. सरकार कोणत्याही पक्षाचे असो वा मागासवर्गीय असो, लोकांना त्यामध्ये त्यांच्या जनगणनेनुसार वाटा मिळत नाही. त्यासाठी मी प्रयत्न केले. मिर्झापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 20 मोठे प्रकल्प आणण्यासाठी मी प्रयत्न केले आणि 700 कोटी रुपये खर्च करून भारत सरकारने इंडियन ऑइल टर्मिनल उभारले. शेतकऱ्यांसाठी विमा योजनासाठी 2017 आणि 18 साली मी प्रयत्न केले. सामाजिक कार्यकर्ती म्हणून मी काम पाहिले. 2014 ते 2019 आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून मी काम पाहिलं आणि सध्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम पाहत आहे. मैं एक महिला हूँ. मेरा एक मानना है, हमारे जितने भी सदन है, जितने भी राज्यों के सदन है, लोकसभा, राज्यसभा, मंत्री परिषद, यहाँ पे अधिक से अधिक भागीदारी महिलाओं की है. महिला अपने कार्यों के प्रति बहुत निष्ठावान होती है, बहुत ईमानदार होती है और ये जो एक से एक महिला चुनकर आई है, अलग अलग राज्यों से, मुझे बड़ी बहुत खुशी है. सब राज्यों से मेरी जो बहनें आई अपने दम पर चुनकर आई है, तो इनको मंत्री परिषद ने आज जो मौका दिया है तो ये सभी अच्छा काम करेगी, ऐसा मेरा पूरा विश्वास है. थोड़ा डूबूंगी मगर मैं फिर तैर जाऊंगी, थोड़ा डूबूंगी मगर मैं फिर तैर जाऊंगी, ए जिंदगी तू देख मैं फिर जीत जाऊंगी, मैं फिर जीत जाऊंगी. धन्यवाद. वा श्रद्धा, माननीय अनुप्रिया पटेल यांची तू छान ओळख करून दिलीस. मंडळी, असं म्हटलं जातं, गिव्हिंग प्रायोरिटी टू वुमेन इज नॉट अन ऑप्शन, इट्स अ नेसेसिटी. आणि ते मोदीजींनी खरं करून दाखवलं. त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात महिलांची नियुक्ती केली. आता मंत्रिमंडळात असणाऱ्या महिलांपैकी एक आहेत कायद्याची उत्तम जाण असलेल्या, महिला आरक्षण विधेयकाचा एक हिस्सा असणाऱ्या, परराष्ट्र व्यवहार आणि संस्कृती विभाग यांचं राज्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या माननीय मीनाक्षी लेखी. त्यांचा आपण परिचय करून घेऊया सोनाली महाजन हिच्याकडून. नमस्कार, मैं मीनाक्षी लेखी. सभापति महोदय, मैं अपनी बात शुरू करने से पहले एक शेर कहना चाहती हूँ अपने मित्रों के लिए. दुश्मनी लाख करो,
दुश्मनी लाख करो, लेकिन इतनी गुंजाइश रखो, पर इतनी गुंजाइश रखो कि अगर हम फिर दोस्त बने तो शर्मिंदगी ना हो। I would also today's speech my name actually ली वेंग लियांग का 7 फरवरी 2020 को मृत्यु हो गया है, लेकिन इस हाउस में किसी ने भी उनका नाम तक नहीं लिया। वुहान वायरस पूरे विश्व में हर एक पीड़ित को जूझ रहा है, लेकिन हम उस विषय पर कोई डिस्कस नहीं कर रहा है। तो क्या हम कौन से विषय पर डिस्कस कर रहे हैं? तो क्या एक छोटे से राज्य में जो लोग आर्थिक है या वो अमीर है उनके बारे में हम डिस्कस कर रहे हैं। उनका सब्जेक्ट क्या कि वो पैरों की मसाज करते हैं या पिझ्झा पार्टी करते, वो डिस्कस कर रहे हैं। नमस्कार, मी मीनाक्षी लेखी। माझ्याबद्दल सांगण्यात मला आनंद वाटतो की मी सध्या परराष्ट्रीय व्यवहार व संस्कृती मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदी नियुक्ती मिळाली आहे मला। मी कायदा विषय घेत हिंदू विश्वविद्यालय दिल्ली येथून पदवीधर झाले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत स्वदेशी जागरण मंचच्या माध्यमातून समाज कल्याण कार्यात हिरिरीने भाग घेऊन मला हे स्थान मिळाले। 2014 मध्ये नवी दिल्लीहून 16व्या लोकसभेवर खासदार म्हणून जननियुक्त झाले। 2017 मध्ये प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची सदस्य झाले। 2019 मध्ये पुन्हा दिल्लीकरांनी माझ्यावर विश्वास टाकत मला बहुमताने लोकसभेत पाठवले। 2021 मध्ये मला महिला सन्मान प्राप्त करत मोदी मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी स्थान मिळाले आणि मी मोदीजींनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला भारत देशाची सेवा करण्यासाठी ही एक सोनेरी संधी दिली आहे आणि आम्ही लोकांच्या अपेक्षेस नक्कीच पात्र ठरू, हीच एक सदिच्छा। धन्यवाद। ऑर्डर। चळवळीच्या मुशीत घडलेल्या मीनाक्षीजी आपल्या कारकिर्दीत देशसेवेचं उत्तम कार्य पार पाडतील यात काही शंकाच नाही। क्योंकि सास भी कभी बहू थी। आपल्यापैकी अनेकांनी मालिका बघितलीच असेल ना। आणि याच मालिकेद्वारे घराघरात भारतीय स्त्रीच्या विश्वात डोकवणारी तुलसी भाजपाच्या प्रांगणात रुजली। सुख चैन की ठंडी छाव तले मुश्किल है बसर मेरा, महल में कबूतर रहते हैं, मैं बाज हूँ पर्वत है घर मेरा। सौंदर्य व बुद्धिमत्ता यांचा अनोखा संगम असलेल्या महिला व बाल कल्याण मंत्री माननीय स्मृती इराणीजी यांच्या रूपात आपल्या समोर येत आहे लीना देशमुख। स्वागत करूया। मैं स्मृति ईरानी, डॉटर ऑफ मल्होत्रा, 10वीं कक्षा तक दिल्ली में पढ़ाई की। उसके बाद सौंदर्य प्रसाधनों से लेकर मिस इंडिया की प्रतियोगिता तक प्रतिभागी बनी। मॉडलिंग में आने से पहले मैकडॉनल्ड्स में वेट्रेस और क्लीनर के पद पर कार्य कर चुकी हूँ। बाद में माया नगरी मुंबई चली आई। तुलसी का किरदार निभाया जो आप सबको पसंद आया और चर्चित हुआ। 2001 में जुबिन ईरानी पारसी से शादी की। मेरे 2 बच्चे जोहर एंड जोड़ी। आई एम ऑल्सो स्टेप मदर ऑफ सोनियल। 2003 में मेरा पॉलिटिकल करियर शुरू हुआ। मेरा बचपन से सपना था एक दिन जो भी बनूं अपने दम पर बनूं। मैंने जो भी किया जीवन में खानदान के नाम का सहारा नहीं लिया। नौकरी की कतारों में खड़ी रही और 20 साल से कड़ी मेहनत से इस शिखर को छुआ है। हमें
बचपन से सिखाया जाता है। भगवान भी उनके सामने चुनौतियां प्रस्तुत करते हैं जिसमें इतना मादा हो कि उस समाधान से सफलता तक पहुंच सके। मैंने समाधान से सफलता तक का प्रयास किया और सफल रही। डिजिटल इंडिया का प्रधानमंत्री जी का जो सपना है उसके अंतर्गत ज्ञान नामक और स्वयं ये 2 शिक्षा प्रकल्प शुरू हुए। ये 2 शिक्षा प्रकल्प मेरे दिल के बहुत करीब है और मेरे लिए खास है। भारत की महिला का प्रतिबिंब इस मंत्रिमंडल में आप सबके आशीर्वाद से दिखाई देता है। ये संदेश है देश की हर बेटी को कि जरूरी नहीं तुम महलों में जन्म लो। ये संदेश है देश की हर महिला को कि जरूरी नहीं किसी राजनैतिक खानदान में जन्म लेने से ही तुम्हारा भविष्य उज्जवल हो। ये आह्वान है देश की हर महिला को और बेटी को कि राजनीति में सम्मान सहित तुम भी सर उठाकर चल सकती हो, अपने लिए जगह बना सकती हो। आज मंत्रिमंडल की सभी बहनों की ओर से प्रधानमंत्री जी को नमन करती हूँ कि वीमेन लेड डेवलपमेंट की परिभाषा क्या होती है उसकी एक झलक आपके आशीर्वाद से अब काउंसिल ऑफ मिनिस्टर्स में भी दिखाई देती है। अटल जी ने ये कहा था, भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये एक जीता जागता राष्ट्र पुरुष है। ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है। ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है। इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो इस भारत के लिए और हम मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हमारी अस्थियों को कोई कान लगा के सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय। आप सभी को 75वें स्वातंत्र्य दिन की बहुत बहुत शुभकामनाएं। जय हिंद। अभिनेत्री ते राजकारण या दोन्हींमध्ये अव्वल भूमिका बजावणाऱ्या स्मृतीजींच्या पुढील वाटचालीसाठी आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा। मंडळी, संकट काही सांगून येत नाहीत। संकट आणि संघर्ष म्हणजेच स्वतःचं अस्तित्व, असं गणित एका महिलेने करून दाखवलंय। पतीच्या निधनानंतर रडत कुढत न बसता, हार न मानता 1998 मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि त्या महिलेला कधीही मागे वळून बघण्याची गरजच भासली नाही। अशा आहेत माननीय अन्नपूर्णा देवी। आपण त्यांचा परिचय करून घेऊया भाग्यश्री बागड हिच्याकडून। नमस्कार, मी केंद्रीय मंत्रिमंडळात शिक्षण राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहे। माझे नाव अन्नपूर्णा देवी। माझा जन्म 2 फेब्रुवारी 1970 रोजी अजमेरी दुमका येथे झाला। रांची विद्यापीठातून MA इतिहास केले। माझा विवाह 13 मार्च 1973 मध्ये रमेश प्रसाद यादव यांच्याशी दुर्दैव झाला। ते 1998 मध्ये बिहारच्या राबडा देवी सरकारमध्ये मंत्री होते। दुर्दैवाने त्यांचे 15 ऑगस्ट 1998 रोजी अकाली निधन झाले आणि त्यानंतर मी राजकारणात प्रवेश केला। मला 1 मुलगी आणि 2 मुले आहेत। त्यांचा माझ्यापुढे खूप मोठा प्रश्न होता। घरच्यांनी मला पाठिंबा दिला, त्यामुळे ते शक्य झाले। सर्वात अगोदर विधानसभा पोटनिवडणूक लढवली आणि आमदार झाली। वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी बिहार मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविले। सतत 4 वेळा झारखंड विधानसभेतून राष्ट्रीय जनता दल पक्षाची आमदार म्हणून निवडून आली। झारखंड सरकारमध्ये सिंचन तसेच महिला आणि बाल कल्याण विकास विभाग मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती। स्त्री कोणतेही कठीण काम आपले घर सांभाळून करू शकते। आपला परिवार आणि पॉलिटिक्स या दोघांचा समन्वय साधून हे मी सिद्ध करून दाखविले। माझी मोठी मुलगी डॉक्टर आणि 2 मुले चांगले शिक्षण घेत आहे। मी एप्रिल 2019 मध्ये राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष
पद सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. माझे 51 वर्ष वय चालू असताना पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आली. जनतेने मला प्रचंड मतांनी निवडून दिले आणि लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी जणू त्याचे चीजच केले. मी महिलांसाठी असलेल्या उपाययोजना प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवणार. आता केंद्रीय मंत्रिमंडळात मी शिक्षण राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहे. धन्यवाद अध्यक्ष जी. मैं आपका ओला दृष्टि से किसानों की कमर और ले जाना चाहती हूँ. देश के कई हिस्सों में 13 से 15 मार्च तोड़ दी है. जनजीवन विस्कळीत हो गया है. सब्जी की खेती को भी नुकसान पहुंचा गया है. कई के मकान उद्ध्वस्त हो गए. अपनी माध्यम से सरकार को मांग करती हूँ. जय जवान जय किसान. धन्यवाद. शिक्षण विभागाचं राज्यमंत्री पदाचा कारभार सांभाळणाऱ्या माननीय अन्नपूर्णा देवी यशस्वीच होतील यात तीळमात्रही शंका नाही. मंडळी, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या कॅबिनेट क्वीन्सची ओळख करून देताना आमची छाती अभिमानाने फुलून आली आहे आणि ह्या महिलांबद्दल म्हणावेसे वाटते. मेरे भारत की बेटी, मेरे भारत की बेटी, दिल जान है शान हमारी, दिल जान है शान हमारी. मेरे भारत की बेटी है सारे जहां पे भारी, है सारे जहां पे भारी. मंडळी, ही देशभक्ती प्रज्वलित करण्यासाठी आपल्यासमोर आपल्यातलीच एक मैत्रीण एक देशभक्तीपर गीत घेऊन येत आहे, त्यावर नृत्य सादर करत आहे. तेव्हा आपण स्वागत करूया नीतू ब्राह्मणकरीचं. गाण्याचे बोल आहेत, ये वतन आबाद रहे तू. देशभक्तीपर गीत आपल्यात एक वेगळीच ऊर्जा, देशप्रेम निर्माण करत असते आणि तीच ऊर्जा घेऊन आपल्याला भेटायचं आहे आपल्या पुढील मंत्र्यांना. मात्र दाद द्यायला विसरू नका. साधी राहणी, उच्च विचारसरणी, भगवद्गीतेवर सत्संग आणि राजकारणातही यशस्वी, कथाकार ते मंत्री अशा आगळ्या वेगळ्या आहेत. ग्राहक व्यवहार मंत्री साध्वी निरंजन ज्योती. आपलीच एक मैत्रीण श्वेता मुसळे आज आपणासमोर येत आहे साध्वी निरंजन ज्योती बनून. टाळ्यांच्या कडकडाट तिचं स्वागत करूया. नमस्कार मैत्रिणींनो, मी साध्वी निरंजन ज्योती. मी कॅबिनेटमध्ये ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रिपदावर कार्यरत आहे. माझा जन्म 1 मार्च 1967 रोजी हमीरपूर उत्तर प्रदेश येथे श्री स्वामी अच्युतानंद महाराज व माता शिवकली देवी यांच्या घरी झाला. लहानपणापासूनच मला अध्यात्म आणि राजनीती या दोघांची आवड होती. त्यामुळे मी वयाच्या 14व्या वर्षीच श्री स्वामी अच्युतानंद महाराज यांच्या संरक्षणाखाली संन्यासाची दीक्षा घेतली. नंतर परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी परमानंदजी गिरी यांच्या संरक्षणाखाली देशात धर्माचा प्रचार व प्रसार केला. 1987 मध्ये मी विश्व हिंदू परिषदच्या संपर्कात आली व देशात व आम्ही श्री राम जन्मभूमी आंदोलन यासाठी देशात जनजागृती केली. 1990 पासूनच मी भारतीय जनता पार्टीचा प्रचार व प्रसार करत होते.
2002मध्ये मी हमीरपूर उत्तर प्रदेश विधानसभा सीट भाजपा उमेदवार म्हणून पहिली निवडणूक लढवली. 2010मध्ये उत्तर प्रदेशमधील भाजपची प्रदेश मंत्री म्हणून कार्यरत होते. 2012मध्ये हमीरपूर विधानसभा सीटसाठी क्रमशः तिसऱ्यांदा भाजपा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली व आवश्यक मते मिळवून जिंकून आली आणि खासदार बनली. 2012 व 13मध्ये उत्तर प्रदेशची महिला बाल विकास पुष्टाहार समितीची सदस्य म्हणून कार्यरत होते. 2013 व 14मध्ये उत्तर प्रदेशची प्राक्कलन समितीची सदस्य म्हणून कार्यरत होते. 2014मध्ये श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये श्री राज्यमंत्री म्हणून खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालय सांभाळत होते. आता मी कॅबिनेटमध्ये ग्राहक व्यवहार व अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पदावर कार्यरत आहे. ज्या देशात धर्म आणि राजनीती दोघं सोबत असतात तो देश नक्कीच प्रगती करतो. ह्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्याकडून सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. साध्वीजींच्या या सात्विक वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मानाचा मुजरा. मंडळी, घरात राजकीय पार्श्वभूमी असली तरी सुद्धा स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणं, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं तसं अवघडच, परंतु हे शक्य करून दाखवलंय माननीय डॉक्टर भारती पवार यांनी. अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व, स्वच्छता, कुपोषण अशा आरोग्यविषयक आणि आपल्या क्षेत्राला साजेशी कामगिरी बजावणाऱ्या डॉक्टर भारती पवार अतिशय विनम्र आहेत. त्यांची ओळख करून घेऊया आपण योगिता कोठावदे हिच्याकडून. नमस्कार, मी डॉक्टर भारती प्रवीण पवार, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री स्वर्गवासी किसन बाबू यांची सुकन्या व माजी मंत्री स्वर्गवासी ए.टी. पवार दादासाहेब यांची सून. माझे प्राथमिक शिक्षण मुंबई येथे झाले, माध्यमिक शिक्षण नाशिक येथे झाले. त्यानंतर इंडियन व्हीपी नाशिक येथे MBBSची पदवी प्राप्त केली. मला वाचनाची व समाजसेवेची फार आवड. माझा राजकीय प्रवास लग्नानंतर सुरू झाला. माझे पती श्री प्रवीण अर्जुन पवार यांचे भक्कम पाठबळ मिळाले. श्रद्धेव तथा पूजनीय माझे सासरे माजी मंत्री स्वर्गवासी ए.टी. पवार यांच्या सहवासात व त्यांच्या प्रेरणेने माझा राजकीय प्रवास सुरू झाला. जिल्हा परिषद सदस्य उमराणे गट तालुका देवळा. त्यानंतर 2014 साली लोकसभा निवडणूक लढवली, परंतु पराभव मिळाला. त्यानंतर मानूरगड तालुका कळवट इथे जिल्हा परिषद सदस्य झाली. 2019 साली भाजपात प्रवेश केला. दिंडोरी लोकसभा लढवली. मतदारसंघातील सुजाण मतदारांनी मला भरघोस मतांनी निवडून दिले आणि मी खासदार झाले आणि व मला काम करायची संधी दिली. माझे सासरे ए.टी. पवार दादासाहेबांचा राजकीय वारसा व त्यांचे संस्कार व त्यांनी केलेले लोकसेवेसाठी प्रयत्न, त्या वाटेवर चालत गेल्या 2 वर्षापासून शेतकरी, सर्वसामान्य लोक, कष्टकरी तसेच कुपोषण, स्वच्छ अन्न, आरोग्य या विषयांवर भर देऊ लागले व ते लोकसभेत मांडण्याची मला संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत व ते कार्याची दखल करत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मला मंत्रिमंडळात स्थान दिले. माझे वडील म्हणायचे, माझी मुलगी भारत गाजवणार. आज ते हवे होते बघायला मी मंत्री झाली. आज 15 ऑगस्ट. तू बन जा राणी पद्मिनी, तू बन जा वीरांगना झिलकारी, तू अब न रहना चुप, अब रहने की बारी, तुम उठाओ जवाब जिन्होंने तुम पर सवाल उठाया, तू है तो है दुनिया सारी, तू है तो दुनिया सारी. आज 15 ऑगस्ट. सर्वांना माझ्याकडून 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. माहेरची माणसं आपल्याला विशेष प्रिय असतात ना. भारतीताई पवार ह्या माझ्या माहेरच्याच. केंद्रीय मंत्री म्हणून त्या आपल्या क्षेत्राचं म्हणजे माझ्या माहेरचं नाव देशात नक्कीच मोठं करतील असा विश्वास आहे. केम छो असं म्हणत 5 लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजयश्री खेचून आणणाऱ्या, गिअर बाईक चालवणाऱ्या, फोटोग्राफर, संगीत विशारद, बाणेदार, कणखर आणि खमंग ढोकळा एक्सपर्ट
वस्त्र व रेल्वे राज्यमंत्री माननीय दर्शना जरदोश यांचं हरहुन्नरी व्यक्तिमत्व आपल्या समोर घेऊन येत आहे आपलीच हरहुन्नरी मैत्रीण नीतू ब्राह्मणकार। नमस्कार, मैं दर्शना विक्रम जरदोश, रेल राज्य और वस्त्रोद्योग मंत्री। आप सभी को मेरा सादर प्रणाम। जब करेंगे देश की भक्ति तभी बनेगा भारत विश्व शक्ती। मी कांती नायक व अमिता नायक यांची सुकन्या। माझे शिक्षण बँकिंग व अर्थशास्त्राची पदवी धारण केलेली। वडिलांचा घरातच फोटोग्राफीचा व्यवसाय असल्यामुळे मला देखील फोटोग्राफीची आवड झाली आणि त्यातूनच माझ्या करिअरची खरी सुरुवात झाली। घरात कोणीही राजकारणात नव्हते आणि आजही मी सोडून कोणीही राजकारणात नाही असे असूनही 80व्या दशकापासून माझी राजकीय घोडदौड सुरू आहे। 1988 पासून मी भारतीय जनता पक्षाची कार्यकर्ती आहे। एक कार्यकर्ती ते भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष महासचिव या पदांपर्यंतचा प्रवास माझा अतिशय छान होता। संघटन आणि चिकाटीच्या जोरावर मी खूप काही साध्य केले। 2000 साली मी सुरतची नगरसेविका म्हणून काम पाहिले। 15व्या, 16व्या आणि 17व्या अशा सलग 3 वेळेस लोकसभा निवडणुकीत मी खासदार म्हणून निवडून आले। पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी स्वतः गिअर बाईक चालवून तिरंगा रॅली काढली होती, कारण मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे होते। तसेच हिऱ्यांचा व्यापार वाढावा यासाठी मी सुरत विमानतळाला एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी सतत प्रयत्न करत होते। परंतु आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सहकार्याने सुरत विमानतळाला एक गती मिळाली आणि आज आपल्याला एक इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी देखील मिळाली। महिलांना सशक्त करण्यासाठीचे माझे कायम प्रयत्न चालू असतात। आज 15 ऑगस्ट, तुम्हा सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। अनेकता में ही एकता हमारी शान है, इसलिए मेरा देश महान है। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। जलेबी फाफडा या व्यतिरिक्तही एका स्त्रीची कशी झेप असू शकते हे दाखवून दिलंय दर्शनाजींनी। दर्शनाजी, तुमच्या कार्याला, तुम्ही बजावत असलेल्या कामगिरीला मानाचा मुजरा। लड़की हो तुमसे नहीं होगा, लड़की हो तुमसे नहीं होगा, यह बातें अब सारी धुआं है। ऐसा कोई क्षेत्र बता दो जिसमें नारी ने बुलंदियों को नहीं छुआ है। काय मंडळी, पटतंय ना? कॅबिनेट क्वीन्स ह्या वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या, वेगवेगळ्या पदांवर रुजू असणाऱ्या महिला काय कामगिरी करताय हे आपण सर्वजण बघतच आहोत। त्यांना खरोखर मानाचा मुजरा। मंडळी, पुढच्या व्यक्तिरेखेबद्दल मी जास्त बोलत नाही। सामाजिक न्याय आणि अधिकार या विभागाच्या राज्यमंत्री पदावर कार्यरत असणाऱ्या माननीय प्रतिमा भौमिक यांना आपण बघूया ऋतुजा कोठावदे हिच्या दृष्टीतून। नमस्कार, मैं प्रतिमा भौमिक। मैं एक खेतीहर परिवार से आती हूँ। मेरे पिताजी स्कूल मास्टर थे। त्रिपुरा की केंद्रीय मंत्री बनने वाली मैं पहली महिला हूँ। मैंने ईश्वर की शपथ ली है। विधि द्वारा स्थापित भारतीय संविधान के प्रति मैं हमेशा निष्ठा रखूंगी। त्रिपुरा के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्य का शुद्ध अंतःकरण से वहन करूंगी तथा पक्षपात कभी ही नहीं करूंगी। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री के रूप में मैं आप सब से वादा करती हूँ, मैं हमेशा एक सुंदर समाज और सरकार बनाने की कोशिश करूंगी। मैं हमेशा समाज में नया परिवर्तन लाने की कोशिश करूंगी। जब मैंने केंद्रीय मंत्री की शपथ ली तब अपनी खुशी जाहिर करते हुए त्रिपुरा के मुख्यमंत्री ने फेसबुक पर पोस्ट देखा। आज त्रिपुरा राज्य के लिए अत्यंत गौरव का क्षण है। आज त्रिपुरा राज्य के लिए अत्यंत गौरव का क्षण है। राज्य की नारी शक्ति की विजय हुई। श्रीमती प्रतिमा भौमिक श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व वाले मंत्री परिषद में शामिल हुई। उस दिन न सिर्फ मेरी विजय हुई, उस दिन नारी शक्ति की विजय हुई। आज 15 अगस्त, आओ देश को सम्मान करें, शहीदों की शहादत याद करें।
आओ देश को सम्मान करें, शहीदों की शहादत याद करें। हम सब आज मिलकर स्वतंत्रता दिन का मान करें। स्वतंत्रता दिन की आप सबको शुभकामनाएं और आपने मुझे बोलने का मौका दिया, इसलिए धन्यवाद। जूते फटे पहनकर आसमान पे चढ़े थे, सपने हमारे हरदम हमारी औकात से बड़े थे। मान गए प्रतिमा जी आपको। शेतकरी कुटुंबात वाढलेली एक मुलगी, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कर्तृत्व, जिद्द, संघर्ष आणि हुशारीमुळे कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारणारी सामान्यातली एक असामान्य स्त्री शोभा अक्का करंदलाजे। कुछ कर गुजरने के लिए मौसम नहीं मन चाहिए, कुछ कर गुजरने के लिए मौसम नहीं मन चाहिए, पूरी कायनात जुट जाएगी बस संकल्प अटल चाहिए। हर्षदा कोतकर सादर करीत आहे माननीय शोभा करंदलाजे। जय जवान, जय किसान, जय विज्ञान। मी शोभा करंदलाजे, पुत्तूर ह्या छोट्याशा गावातील कर्नाटक राज्यातील रहिवासी, शेतकरी कुटुंबात व सर्वसाधारण परिस्थितीत माझे शिक्षण BA पदव्युत्तर MSW व MA पूर्ण केले। लहानपणापासूनच देशसेवेची व समाजसेवेची MSW मुळे आवड निर्माण झाली। मुलगी असून देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS मध्ये प्रवेश केला। तेथूनच मी घडत गेले। हिंदुत्ववादी विचारांमुळे काम करण्याची जिद्द, गरिबीची लाज दूर सारून कामास सुरुवात केल्याने समाजात परिचित होत गेले। लोकहितासाठी काम केल्यामुळे मी लोकांची शोभा का केव्हा झाली हे मला समजलेच नाही। राजकीय वारसा नसताना 2004 मध्ये नामदार झाले। 2008 मध्ये आमदार म्हणून यशवंतपूर मधून निवडून आले। त्या कार्यकाळात ग्रामीण विकास आणि पंचायत राज्यमंत्री म्हणून काम केले। केंद्र सरकारकडून विविध योजना राज्यासाठी आणून समाजसेवेचे व्रत पूर्ण करत होते। 2010 मध्ये राज्याची ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी मिळाली। ती देखील प्रचंड इच्छाशक्ती व आत्मविश्वासामुळे पूर्ण केली। राज्याचे काम करताना 2014 व 2019च्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून स्त्री असून देखील खूप मताधिक्याने निवडून आले। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात केंद्रीय कृषी राज्यमंत्री म्हणून काम करत आहे। परिस्थिती गरिबीची, शेतकरी कुटुंब, राजकीय वारसा नाही तरी देखील मी आज हे राजकीय शिखर गाठले ते फक्त आणि फक्त आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी या जोरावरच। आपणा सगळ्यांना 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। भारत माता की जय। चिकाटी आणि जिद्द याचा अनोखा संगम असलेले व्यक्तिमत्व म्हणजे शोभा करंदलाजे। त्या करत असलेल्या कार्याला दिल से सलाम। मंडळी, आता आपण ओळख करून घेत आहोत एका धाकड मंत्र्याची। वेगळं वाटतं ना? हो, पण आहे असं व्यक्तिमत्व, सिंघम व्यक्तिमत्व, तेज तर्रार व्यक्तिमत्व। ओळखलं? होय, मी बोलते माननीय रेणुकासिंह सरुता यांच्याबद्दल। रेणुकाजींच्या रूपात येत आहे सृष्टी राणे। मी रेणुका सिंग सरुता, राज्यमंत्री आदिवासी विभाग, छत्तीसगड आणि लोकसभा सदस्य। माझा जन्म 5 जानेवारी 1964 साली छत्तीसगड येथे झाला। माझे शिक्षण 12वी पर्यंत झाले। 1983 साली माझे लग्न नरेंद्र सिंग यांच्याशी झाले। 2 मुले व 2 मुली यांची आई झाल्यानंतर 2000 साली पहिल्यांदाच भाजपच्या रामनगर मंडळाची अध्यक्ष बनली। 2003 ते 2008 साली विधानसभा सदस्य म्हणून नेमणूक झाली व सरकारमध्ये महिला व बालविकास मंत्री म्हणून मान मिळाला। प्रगतीपथावर असताना कधी कधी अपयशही स्वीकारावे लागते, पण ते म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिलीच पायरी असते। 2014 साली ज्या काँग्रेस उमेदवाराकडून माझा पराभव झाला होता त्याच उमेदवाराला 2019च्या निवडणुकीत प्रचंड मतांनी पराभूत केले। ह्यालाच जनतेने धाकड मंत्री असे नाव दिले। मी खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली। कोरोना काळात क्वारंटाईन सेंटरमध्ये अव्यवस्थेविरुद्ध मी आवाज उठवला। अशा अनेक समस्यांना वाचा फोडली।
ह्यालाच कदाचित दबंगगिरी म्हणतात. प्रत्येक स्त्रीने आपले मत व्यक्त करून धाकड बनायलाच हवे असे मी सांगेन. हम जो बोलते हैं वो हम करते हैं और जो हम नहीं बोलते वो डेफिनेटली करते हैं. जय हिंद. या साऱ्या कॅबिनेट क्वीन्ससाठी तहे दिल से सलाम. त्यांच्यासाठी म्हणावं लागेल, तुझ्या संगे आहे जनसागर, तुझ्या संगे आहे जनसागर, होतोय आता स्त्री शक्तीचा जागर, होतोय आता स्त्री शक्तीचा जागर. तुम्ही आहातच साऱ्या अनमोल मूर्ती, तुम्ही आहातच साऱ्या अनमोल मूर्ती, साऱ्या जगात व्हावी तुमची कीर्ती, साऱ्या जगात व्हावी तुमची कीर्ती. मंडळी, तरुण युवक युवतींना हा कार्यक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी मला आशा आहे. आम्हाला हा कार्यक्रम करताना अतिशय आनंद झाला. युवती सेना आणि अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था महिला विभाग यांनी हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवला. या कॅबिनेट क्वीन्सला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ही मानवंदना दिली. तुम्हाला ही मानवंदना कशी वाटली हे आम्हाला तुमच्या लाईक्स कमेंट्समधून आम्हाला कळवत रहा. आणि जाता जाता एवढंच म्हणेन कि जिस युग में नर नारी कदम मिला चलते होंगे, जिस युग में नर नारी कदम मिला चलते होंगे, मैं उस भविष्य स्वर्णिम युग की एक आशा की चिंगारी हूँ, मैं उस भविष्य स्वर्णिम युग की एक आशा की चिंगारी हूँ, मैं आधुनिक नारी हूँ, मैं भारतीय नारी हूँ, मैं भारतीय नारी हूँ. धन्यवाद.